सगळ्या पत्रकारांचं स्वागत करतो, पण आम्हाला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। आपल्याला 12:30 वाजल्यापासून ते बसावं लागलं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले साहेब इथे उपस्थित आहेत। त्यांच्या सांगण्यावरून आज आपण ही पत्रकार परिषद आयोजित करीत आहोत। साहेब स्वतः पत्रकार परिषदेला मार्गदर्शन करणार, सांगणार, तुझ्या प्रश्नाला उत्तर देणार। त्यामुळे कुठलीही आपल्या समस्याबाबत या आताच्या हालचालीबाबत आपण त्यांच्याशी दिलखुशपणाने बोलू शकता। तर आज उल्हासनगरमध्ये आपण आलो होतो। सुरेश सावंत हे आमचे पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत आणि दलित क्रांतर, भारतीय दलित क्रांतर आणि रिपब्लिकन पक्ष या चळवळीमध्ये त्यांचा आणि माझा अत्यंत जवळचा संबंध राहिलेला आहे। त्यांच्या आईचं जे निधन आहे ते गेल्या आठवड्यामध्ये 15 दिवसापूर्वी झालेलं होतं। मी मध्यंतरीच्या दौऱ्यावर होतो, तर आज काल हरियाणाचा दौरा आटपून आज मुंबईमध्ये आलो आणि त्यांच्या घरी भेट दिली। त्यानंतर आता आमचे एक BK सीता सावंत नावाचे एक आमचे कार्यकर्ते आहे, कॅन्सरच्या मुवमेंटमध्ये त्यांनी मला अत्यंत फार मोठं सहकार्य केलेलं आहे। त्यांची तब्येत ठीक नाही आहे, त्यांना मी भेट देणार आहे। तर उल्हासनगरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष हा तसा अत्यंत स्ट्रॉंग असणारा असा पक्ष आहे आणि दलित असतील, सिंधी समाज असेल, हिंदी भाषिक असतील, साऊथ इंडियन असतील किंवा आगरी समाज असेल किंवा मराठा समाज असतील, या सगळ्यांना घेऊन रिपब्लिकन पक्ष एक मजबूत करण्याचा प्रयत्न आमचा आहे। पण रिपब्लिकन पक्षाला जसे बाबासाहेब आंबेडकरांना दिवस हवे होते तसे दिवस आणण्यामध्ये आम्हाला काही यश आले नाही आहे। त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला पुन्हा पुन्हा युतीचं राजकारण करावं लागतं। तो बळावरचे प्रयोग, दुसऱ्या आघाडीचे प्रयोग आतापर्यंत फेल झालेले आहे आणि सध्या तरी महाराष्ट्रामध्ये 2च आघाडी आहे। एक आघाडी आहे ती भाजप शिवसेनेची आघाडी आणि दुसरी आघाडी आहे ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी। त्यामुळे तिसऱ्या आघाडीला विशेष करून जनता मतदान करत नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळं एकतर रिपब्लिकन पक्ष अनेक वर्ष काँग्रेस पक्षासोबत राहिला, परंतु ज्या वेळेला काँग्रेस पक्षाने आपल्याला शिर्डीमध्ये हरवलं, ज्या वेळेला काँग्रेस पक्षाने माझ्या घराचं सामान दिल्लीच्या बाहेर काढलं, म्हणजे काँग्रेस पक्षाचे अनेक नेते निवडणूक हरल्यानंतर ते 5-5, 10-10 वर्ष त्या बंगल्यात राहिलेले आहेत। पण मी 2 महिने फक्त त्या ठिकाणी जास्त राहिलो होतो, तर माझं सामान लॉ काढून बाहेर काढलेलं होतं। अशा पद्धतीनं एकतर आमच्या त्या समाजामध्ये त्या नाराजी होती आणि बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती भीमशक्तीच्या प्रस्तावाची चर्चा माझ्यासोबत केली आणि मग मी BJP शिवसेनेसोबत माझा अलायन्स झालेला आहे। तर सध्याची परिस्थिती अशी आहे की रिपब्लिकन पक्षाला काय भाजप सेना ही एकत्र येणार नाही अशी परिस्थिती होती, पण दोघांनी निर्णय अत्यंत चांगला घेतलेला आहे आणि माझीच भूमिका ही होती की दोघांनी एकत्र आलंच पाहिजे। त्याप्रमाणे ते दोघे एकत्र आलेले आहेत याचा मला आनंद आहे। पण RPIला एकही जागा सोडली नाही याचं दुःख आहे। म्हणजे मागच्या वेळेला RPIला एक जागा सोडली होती, मला राज्यसभा BJPने दिल्यानंतर शिवसेनेने आपल्या कोट्यातली साताऱ्याची जागा RPIला दिली होती। त्यामुळं आमचं म्हणणं असं होतं की या वेळेला आम्हाला एक जागा शिवसेनेच्या कोट्यातली आणि एक जागा भाजपच्या कोट्यातली मिळावी आणि जर 2 जागा RPIच्या निवडून आल्या तर RPIला महाराष्ट्रामध्ये मान्यता मिळेल किंवा शंभर मिळेल। तर तशा पद्धतीची सूचना आपली होती। तसं एकदा मुख्यमंत्र्यांच्या 1-2 वेळेला मी बोललो होतो। तर आता या आठवड्याभरामध्ये मुख्यमंत्र्यांची माझी चर्चा होईल, पण अशी काहीतरी कुठं बातमी आलेली आहे की रत्नागिरी जिल्ह्यामधल्या काही कार्यकर्त्यांनी काहीतरी मागणी केलेली आहे, बाबा तुम्हाला जागा सोडत नसतील तर युती करू नका, असं त्यांचं ओपिनियन त्यांनी सांगितलेलं आहे।
पण NDAचं नातं आपण तोडलेलं आहे असं अजिबात नाही आहे. आणि एखाद्या जिल्ह्याला तसा अधिकार, आता ते काय पेपर आले मला माहीत नाही, पण जिल्ह्यात ओपिनियन असू शकतं की आपण जागा आपल्याला मिळाली पाहिजे. यासाठी जर जागा मिळत नसेल तर युती तोडा असं म्हणण्याचा अधिकार कार्यकर्त्यांना आहे. पण निर्णय घेण्याचा अधिकार एखाद्या जिल्ह्याला पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार असू शकत नाही. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाने मागे राज्य कमिटीची मिटिंग घेतली होती आणि त्याच्यामध्ये हा निर्णय घेतला की सध्या तरी आपल्या समोर दुसरा पर्याय नाही. आणि त्यामुळं नरेंद्र मोदी यांनी गेल्या 5 वर्षामध्ये केलेल्या कामाचा आढावा घेतल्यानंतर दलितांच्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी आणि सगळ्या देशासाठीच त्यांनी चांगले निर्णय घेतलेले आहे. त्यामुळं नरेंद्र मोदींच्या सोबतच राहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जागेच्या संबंधातली चर्चा आपण करू आणि त्याच्यातून मार्ग निघेल अशा पद्धतीचा विश्वास त्या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आला होता. आणि मुख्यमंत्र्यांना भेटून आणि उद्धव ठाकरे यांना भेटून त्याच्यातून काय मार्ग निघतोय का तो काढण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. पण वेगळा विचार काय, वेगळा स्वबळावर लढून काय आमची माणसं निवडून येत नाही आहे. त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आपण अनेक वर्ष राहिलेलो होतो. त्यामुळं पुन्हा बॅक टू काँग्रेसकडे जाण्याची सध्या तरी आमच्या पक्षाची भूमिका अजिबात नाही आहे. त्यामुळं नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांची अनेक स्मारकं पूर्ण केलेली आहेत. अॅट्रॉसिटी ॲक्टला संरक्षण देणाऱ्या कायद्याला मजबूती आणण्यासाठी बिल पास केलेलं आहे. आरक्षणाच्या संबंधामध्ये ठोस भूमिका घेतलेली आहे. संविधान वाचवण्यासाठी ते सातत्यानं आपली भूमिका मांडत आहेत. नोटबंदीनंतर त्यांनी भीम ॲप जो आहे तो बाबासाहेबांच्या नावाने सुरू केला आणि त्याला आधारशील जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे अनेक निर्णय आहेत की त्या निर्णयामुळे मला असं वाटतं की नरेंद्र मोदींचं नेतृत्व मजबूत करणं आणि त्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षाला मजबूत करणं, दलितांच्या प्रश्नांकडे जास्तीत जास्त लक्ष देणं, तर अशी भूमिका सध्या तरी आमच्या पक्षाची आहे. त्यामुळे NDA सोडण्याचा विचार अजिबात आमचा नाही. पण रिपब्लिकन पक्षाला आपला हा अधिकार मिळाला पाहिजे, आपला हक्क मिळाला पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. सर 2 जागाच्या जी मागणी आहे ती कोणत्या असं म्हणतोय आम्ही? 2 जागा, आता एक तर मुंबईमधली, तर दक्षिणमध्ये मुंबई किंवा ईशान्य मुंबई, आणि बाहेरच्या जागा आहे त्यामध्ये सोलापूर एक रिझर्व आहे, रामटेक एक आहे आणि लातूर एक आहे. तर अशापैकी एक जागा, तर अशा 2 जागा द्याव्यात असं आमचं म्हणणं आहे. पाहूया, 2 जागा मिळाल्या तर आनंद आहे. जर सर जागा नाहीच दिल्या तर त्यानंतर तुमचा निर्णय काय असणार आहे? जागा देणार नाही असं काही नाही, काहीतरी मार्ग नाही घेते. नहीं लेकिन देते क्यों नहीं? हर बार आप मतलब मतदान तो वोट लेते थे, शिवसेना भाजपा वोट लेती है, लेकिन आपको गठबंधन के समय उन्होंने 1-2 सीट का पहले ऑलरेडी विचार करना चाहिए था ना. वो लगता नहीं ऐसा नहीं तो आरपी कमजोर लग रही है. नहीं, विचार करना चाहिए था, लेकिन शायद मुख्यमंत्री जी को, उद्धव जी को लगा होगा कि आठवले सीधा साधा आदमी है और उसको मना सकते हैं, वो कभी नाराज होते नहीं है. ऐसा शायद उनको लगा होगा, लेकिन मेरी नाराजगी उनको महंगी पड़ सकती है. मैं नाराज तो हूँ, लेकिन मैं नरेंद्र मोदी जी की भूमिका का समर्थन करता हूँ, क्योंकि 5 साल में बहुत सारे काम हुए हैं. ठीक बात है, टीका टिप्पणी जितनी भी हो, अभी जिस तरह सर्जिकल स्ट्राइक हुआ उसमें आज एयरफोर्स के चीफ का बयान भी आया है कि भाई लोग पूछ रहे हैं उसमें कितने लोग मर गए. उन्होंने बयान दे दिया है कि भाई ये हमारा हमला करने का काम हमारा है, कितने लोग मरे ये काम हमारा नहीं है, वो काम लोकल के गवर्नमेंट का होता है कि भाई उसमें कितने लोग मरे. जिस तरह जैश ए मोहम्मद ने अपने ऊपर हमला किया CRPF के जवानों पर, और उसमें वो नहीं बता सकते कि भाई कितने लोग मर गए जिन्होंने हमला किया है. लेकिन हम जो अपन CRPF के लोग बता सकते हैं भाई हमारे इतने लोग थे, उसमें से 40 लोग मर गए हैं. उसी तरह जो सर्जिकल स्ट्राइक हुआ, एयरफोर्स का जो स्ट्राइक हुआ, जो हमला हुआ, उसमें कम से कम 350 लोग मरे हैं, लेकिन वो काम काउंट करने का हमको हमारे पास टाइम है, मतलब उन्होंने बोला है. तो मुझे लगता है कि भाई ये सर्जिकल स्ट्राइक पर राजनीति बिल्कुल नहीं करनी चाहिए. जो 40 नौजवानों की हत्या हुई और राज ठाकरे जैसा राष्ट्रवादी नेता, राज ठाकरे जैसा भारत पर प्रेम करने वाला नेता, उत्तर भारतीयों के मुद्दे पर मतभेद हो सकते हैं,
लेकिन राष्ट्रवादी भूमिका रखने वाले राज ठाकरे जी ये बयानबाजी कर रहे हैं कि भाई 40 लोगों की हत्या नरेंद्र मोदी जी की हवा कम हो रही थी और इसीलिए उन्होंने ऐसा कुछ किया है। तो ये बालिश आरोप है, ये मतलब ऐसा किसी ने आरोप लगाना, जैसे मोहम्मद जैसे संगठन ने मतलब अपने CRPF के कैंप पर हमला किया, ये सब लोग देख रहे हैं और हम बोलेंगे भाई नरेंद्र मोदी जी ने ऐसा किया है। अभी सर्जिकल स्ट्राइक किया तो अपोजिशन वाले बोल रहे कि ये वोटिंग के लिए कर रहे हैं, अगर नहीं करते थे हमला बदला नहीं लेते थे तो बोलते थे उन्होंने कुछ भी नहीं किया। और अभी सर्जिकल स्ट्राइक के माध्यम से वो पाकिस्तान पर हमला तो नहीं था, ये हमला था आतंकवादियों पर हमला था। और जो जैसे मोहम्मद ने बहुत बार अपने भारत पर आकर अटैक करने की कोशिश की थी और हमारे 9 जम्मू कश्मीर के 9 जवानों को उन्होंने पूरा अपने कब्जे में लेकर या आतंकवादी एक्टिविटी में लेकर पूरा उनको उद्ध्वस्त करने का काम किया था। तो ऐसे जो अपना अजहर मसूद है, तो एक तो अभी पाकिस्तान के पास और क्या प्रूफ चाहिए पाकिस्तान को, तो इसीलिए अजहर मसूद को भी मतलब पाकिस्तान ने हमारे हवाले करना चाहिए और दाऊद को भी हमारे हवाले करना चाहिए, क्योंकि तो दाऊद भी वहाँ पाकिस्तान में है। तो 92-93 में जो बॉम्ब ब्लास्ट करके दाऊद वहाँ से भाग गया था और वो अभी पाकिस्तान में है। वहीं से आतंकवादियों को अपने देश में रखना ठीक बात नहीं है। इसलिए अभी इमरान खान की भूमिका सही दिख रही है। तो जिस तरह अभिनंदन को उन्होंने छोड़ दिया है, अभी अपने सर्जिकल स्ट्राइक के बाद भी बातचीत हो सकती है, भूमिका इमरान खान ने रखी है, तो बातचीत से मार्ग निकल सकता है। तो इसीलिए अगर पाकिस्तान के हित में ये है कि आतंकवादी लोगों का खात्मा करने के लिए भारत का साथ दे और भारत के साथ दोस्ती करे, पाकिस्तान में इंडस्ट्रियल डेवलपमेंट अच्छा करे, वहाँ का विकास करने के लिए उन्होंने नरेंद्र मोदी जी का जिस तरह सबका साथ सबका विकास का उनका मंत्र है, नारा है, उसी तरह इमरान खान ने भी बोलना चाहिए कि भाई भारत और पाकिस्तान का विकास सबका विकास, इसी तरह का भूमिका लेनी चाहिए, ऐसा मुझे लगता है। सर तुम्ही आता जस्ट म्हणाला की तुझी नाराजी महागात पडू शकते, ती नेमकी कशी महागात पडू शकते? महागात पडू शकते म्हणजे जर आम्ही सोबत राहिलो नाही तर त्यांना जसं 2014 मध्ये लोकसभेच्या 42 जागा मिळाल्या, त्यानंतर आम्ही बीजेपी सोबत राहिल्यावर बीजेपीला 122 जागा मिळाल्या, त्यांचं सरकार आलं। जर रिपब्लिकन पक्ष काँग्रेसच्या सोबत न राहिल्यामुळं जसं काँग्रेसला सत्तेपासून हटावं लागलेलं आहे, त्याप्रमाणे मी ज्यांच्या बाजूला जातो, जरी RPI मध्ये काही गट असलेही तरी माझा गट हा ग्रासरूटवर मासेसमध्ये काम करणारा गट आहे, माझा कार्यकर्त्यांचा एक जबरदस्त फळे असणारा माझा ग्रुप आहे आणि त्यामुळं मी जो निर्णय घेतो त्या निर्णयाच्या तो निर्णय जो आहे त्याचे निकाल आपल्याला पाहायला गेल्या 20-25 वर्षामध्ये मिळालेले आहेत। मी काँग्रेस सोबत असताना काँग्रेस सत्तेवर आलेली आहे, मी सेना भाजप सोबत असताना सेना भाजप सत्तेवर आलेली आहे। त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला एवढं एकदम अपमानित करण्याचा प्रयत्न होऊ नये आणि कदाचित मुख्यमंत्र्यांना वाटलं असेल की आठवले काही नाराज होणार नाही, त्यांची राज्यसभा आहे, त्यानंतर आम्ही त्यांना पुन्हा राज्यसभा देऊ, त्यांना मंत्रिपद देऊ असं त्यांना वाटलं असेल, पण रिपब्लिकन पक्षाला लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व असावं ही इच्छा मुख्यमंत्र्यांकडे मी 5-6 महिन्यापूर्वीच व्यक्त केली होती आणि RPIला एखादी जागा सोडावी आणि त्यामध्ये दक्षिणमध्ये मुंबई ही जागा जी आहे ती मी तिथं 98 मध्ये निवडून आलो होतो आणि शिवसेनेच्या कोट्या जरी असली तरी शिवसेना भाजप एकत्र आली तर साताऱ्याच्या जागेऐवजी त्यांनी ही जागा मला द्यावी किंवा जर दोघे एकत्र आले नाही तर मग काही अडचण नव्हती मला त्यामध्ये त्या लढण्याची बीजेपी अलायन्समध्ये। तर आता काय होते ते पाहूया। एकदा ईशान्य मुंबईची जागा जी आहे ती बीजेपीच्या कोट्यामधली आहे, त्यामुळे दोन्हीपैकी एक जागा आणि बाकीच्या जागांपैकी एक जागा अशा 2 जागा मिळाव्यात अशी आमची इच्छा आहे। त्याच्यातून काय मार्ग निघतोय ते आपण पाहूया। सर कुठल्या जागांची अपेक्षा आहे? पहिला कुठल्या लोकसभा जागांची ऑप्शन काय आहे? सांगितली जागा दक्षिणमध्ये मुंबई आणि ईशान्य मुंबई या मुंबईतली पुढे जर तुम्हाला जागा सोडली नाही शिवसेना भाजपाने तर तुम्ही आपलं
भाजप बहुजन महासंघाच्या बरोबर जायला तयार आहेत का? नाही काय केलं पाहिजे तू सांग. वंचित आघाडी सोबत किंवा जायला तयार आहेत का? नाही भाजप आणि सेनेबरोबर जाण्याचा निर्णय आम्ही ऑलरेडी घेतलेलाच आहे. जागा हा एक विषय आहेच आहे, पण त्या जागेच्या बदल्यामध्ये 2 जागा की 1 जागा आणि काय त्याच्यामध्ये काय सत्तेचा वाटा अजून काही मिळणार आहे का? काही ना काहीतरी मार्ग त्याच्यातून काढायचा आहे, पण वेगळा निर्णय घेण्याची भूमिका सध्या तरी पक्षाची नाही. आणि काँग्रेस सोबत आणि राष्ट्रवादी सोबत जाण्याची आमची भूमिका अजिबात नाही. त्यांचं सरकार येणार नाही आहे, त्यामुळे तिकडं जाऊन उपयोग नाही आहे. आणि सत्तेचा विषय नाही आहे, परंतु एकतर मोदींनी जे चांगलं काम केलेलं आहे तर त्याचं समर्थन करणं आणि त्यांची बाजू भक्कमपणे जनतेसमोर मांडणं ही एक माझी नैतिक जबाबदारी आहे. ठीक आहे, एखादी जागा कमी जास्त मिळेली, परंतु नरेंद्र मोदीजी हे जातीवादी नाहीत. नरेंद्र मोदी ओबीसी समाजाचे आहेत. पहिल्यांदाच ओबीसी समाजाचा प्रधानमंत्री देशामध्ये झालेला आहे. आणि मोदीजी बाबासाहेबांचं अत्यंत प्रामाणिकपणे समर्थन करतात. आणि त्यामुळं मला त्यांची बाजू मांडण्याचा मला पूर्णपणे अधिकार आहे. आणि सध्या तरी दुसरा कुठला पर्याय अजिबात दिसत नाही. सर 4.5 वर्षात वाटा मिळेल का राज्यात तुम्हाला? नाही, वाटा मिळालं म्हणजे आता मला मंत्रिपद मिळालं. एक महात्मा फुलेचं जे महामंडळ आहे ते आम्हाला चेअरमनपद मिळालेलं आहे. महिला कमिशनवर एक आशाताई लांडगे आहेत, त्यांना ते पद मिळालेलं आहे. काही जिल्ह्यामध्ये आता आमचे मुंबईला काहीतरी 800-900 यशोगा झालेले आहे. काही ठिकाणी तालुका जिल्ह्याच्या कमिट्या मिळालेल्या आहेत. त्यामुळं काहीच मिळालं नाही असं नाही. आणि अडचण त्यामध्ये ही झालेली आहे की महामंडळाचे जे काय सदस्यपदं आहेत तर ती त्यांची भरली नाहीत आणि आमची भरली नाहीत. म्हणजे भरायला हवी होती, ती जर आता भरली, आता लवकर अजून 7-8 महिने आपल्या विधानसभेला आहे, ऑक्टोबरमध्ये विधानसभा येणार आहे, तर ती पदं भरावीत आणि त्यामध्ये एक 50-60 तरी आमच्या RPIच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आणि चंद्रकांत दादांकडे यादी दिलेली आहे. तर प्रत्येक जिल्ह्याला एखादं तरी महामंडळ मिळेल या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न आहे. सर, बहुजन वंचित आघाडीच्या सध्या ज्या सभा सुरू आहेत राज्यभरात आणि देशामध्ये, त्यांच्या सभांची गर्दी पाहता तर असे आहे का बाबा ती एकतर बी टीम भाजपची उभी केली असा एक आरोप होतोय. दुसरी गोष्ट, आठवलेंवर असलेली नाराजी बहुजन वर्गाची, त्यामुळे तो वर्ग वंचित आघाडीकडे वळतोय असं सगळं वाटतं. सगळ्या लाखो लोकांची उपस्थिती म्हणजे आपला RPIला कमी मानणारी कुठेतरी RPI कमी पडते का? त्यांच्या सभा काय मोठ्या होत आहेत म्हणजे फार मोठ्या होतात असं नाही आहे. दुसरी गोष्ट, माझी नाराजी म्हणून लोक तिकडे चाललेले त्याचा अजिबात नाही आहे. एक तर भीमा कोरेगावच्या नंतर प्रकाश आंबेडकरांना एक संधी मिळाली की त्यांनी बंद जाहीर केला आणि मी मंत्री असल्यामुळं मला काही तो बंद व्यक्तिगत पातळीवर जाहीर करणं शक्य नव्हतं. पण जो बंद जाहीर केला होता त्या बंदमध्ये 80% कार्यकर्ते माझ्या घरात पक्षाचे होते आणि त्याचं क्रेडिट त्यांना मिळालं. त्यांना मिळू द्या, त्यांची लिडरशिप वाढत असते तर मला त्याबद्दल नाराजी अजिबात नाही. पण ज्या समाजातल्या काही समाजातल्या लोकांना जी या 4ही पक्षांनी सत्ता दिली नाही अशा पद्धतीचे काही लोक जे आहेत, आमचा बौद्ध समाज काही मोठ्या प्रमाणात तिकडं जातो असं अजिबात नाही आहे. आणि वंचित आघाडीचे जे लोक त्यांच्याकडे चाललेले आहेत ते काय माझ्या नाराजीमुळे चालले जात अजिबात नाही. त्यांना सत्ता पाहिजे म्हणून ते चाललेले आहेत. पण हा वंचित आघाडीचा प्रयोग मी 2009 मध्ये रिडालोच्या माध्यमातून मी केलेला आहे. त्यामुळं आम्हाला मतं मिळत नाही आहे. आणि माझं मत असं आहे की जेवढी मतं जास्त वंचित आघाडी घेईल तेवढा भाजप सेनेला RPIला फायदाच आहे. त्यामुळं त्यांच्या सभा मोठ्या झाल्या तरी आम्हाला आनंद आहे की त्यांनी नेतं व्हावं. पण दुसऱ्याला ते छोटं करण्याचा प्रयत्न करून एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि माझ्यासोबत लोक नाहीत असं नाही. मी जाईल तिथं कार्यकर्त्यांची झुंडी माझ्यासोबत आहेत. माझ्याही सभा मोठ्या होतात. बऱ्याच ठिकाणी साहित्य आपल्या साधनांच्या अडचणीमुळं आमच्या सभा मोठ्या समजा तेवढ्या मोठ्या होत नाही आहे. पण त्या एकदम छोट्या होतात असं अजिबात नाही आहे. त्यामुळं त्यांच्या सभांना बऱ्यापैकी गर्दी होते, कारण प्रकाश आंबेडकरांच्या सभा कधी मैदानात होत नव्हत्या. या अलीकडच्या काळामध्ये होत आहेत ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. पण त्याचा त्यांना काही निवडून येण्यासाठी काही फायदा होणार नाही. त्यांना मतं घेऊन भाजप सेनेचाच जास्तीत जास्त फायदा त्यांच्या वंचित आघाडीचा होणार आहे
असं माझं त्या संबंधाचं मत आहे. सर मोदीवर तुम्ही असं जर तुम्ही म्हणताय तर तुम्ही बी टीम मानता का त्यांना बहुजन वंचित आघाडीला काय की त्यांना जर जास्त मतं मिळाली तर भाजपा आणि सेनेचा फायदा होईल, मग तुम्ही पण मानता का बी टीम त्यांना? मानता का म्हणजे मीच मानतोय प्रकाश आंबेडकर ओवेसी बीजेपीची बी टीम आहे. नाही, ठीक आहे ना, त्यांनी प्रयत्न करावा, पण एवढी मतं मिळत नाही की त्यामध्ये निवडून येऊ शकू. जसं आता आम्ही मागे तिसऱ्या आघाडीसोबत तशीच आघाडी वंचित आघाडी आम्ही केली होती 96 मध्ये, आणि आम्हाला लोकसभेला मला 2.25 लाख मिळाली, 1.5 लाख, 2.25 लाख, 1.25 लाख अशी मतं आमच्या कॅन्डिडेटला मिळाली. पण निवडून येण्यासाठी जी 4-4.5 लाख मतं पाहिजे, 3-3.5 लाख मतं पाहिजे. एवढी मतं जिथं आम्हाला 1.5 लाख मिळाली तिथं निवडून यायला तर 3.5 लाख मतं पाहिजे. तर ही वरची जी मतं आहे ती मतं ती मिळत नाही. त्यामुळं एवढी मतं मिळवण्यासाठी अजूनही फार मोठा एक्झरसाईज करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं वंचित आघाडीने किती मतं घेतली तरी त्याचा ऑटोमॅटिकली फायदा हा भाजप सेनेच्या कॅन्डिडेटला होणार आहे. आपण आकडे नंतर पहा. ठीक आहे, पण काँग्रेस सोबत गेले तर हा वंचित आघाडी काँग्रेस सोबत गेली तर ते काँग्रेस सोबत गेले तर मी बीजेपी सोबत जाणारच आहे. ठीक आहे, ते काँग्रेस सोबत जरी गेले तर काँग्रेस सोबत गेले तर जे वंचित आघाडीचे लोक त्यांच्या सोबत आलेले आहे ते सगळे परत येतील, कारण त्यांना तिकीटं मिळतील म्हणून ते तिकडे गेलेले आहेत. कारण बऱ्याच जातीमध्ये असं आहे की आता धनगर समाज आहे, महादेव जानकरला मंत्रिपद मिळालं, त्याला काहीतरी मिळालं, रमेश शेंडगेला मिळालं, प्रकाश शेंडगे आमदार झाले, आम्हाला काय मिळालं. मग असे काही जे खालचे कार्यकर्ते आहेत तर ते कार्यकर्ते जे त्यांच्याकडे गेले आणि समाजाचे जे आहे ते वंचित गेलेले आहेत, तर जर त्यांना उद्या तिकीटं मिळाली नाही, समजा आता ते काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले तर त्यांना 4 तिकीटं मिळणार आहेत. आता तर ते 48 तिकीट उभं करत आहेत, त्यामुळं बाकीच्या 44 लोकांना तिकीट मिळणार नाही. यांनी तिकीट नाही दिलं, प्रकाश आंबेडकरांनी किती दुसरीकडे प्रयत्न करतील, म्हणून ते सगळे लोक त्यांच्यासोबत राहणार नाही. त्यामुळं काँग्रेस सोबत ते गेले तर त्यांना वंचित आघाडीची जेवढी मतं मिळतील तेवढी मतं त्यांना तिकडे काँग्रेसला काही मिळणार नाही आहे. त्यामुळे हे सगळे लोक त्यांच्यासोबत राहणार नाही, त्यांना तिकीटं मिळण्यासाठीच त्या तिथीत आलेले आहे. कारण मी रेडिओला जेवढेला आहे पाहिलेलं आहे की अनेक जातीचे लोक आमच्याकडे आले आणि आम्हाला तिकीट द्या आणि आम्ही तिकीट अनेक जातींना दिली, परंतु मतं मिळत नाहीत. कारण इथं 4 लोकांच्याच आघाड्या, 2 मेन आघाड्या आहेत. तिसऱ्या आघाडीला अजून लोक तेवढ्या ताकदीनं मदत करू इच्छित नाही आहेत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं त्या आघाडीचा काय आम्हाला काय फार चिंता अजिबात नाही आहे. सर, प्रकाश आंबेडकरांना फेसबुकवर बरंच ट्रोल केलं जातं, त्यात रिपाई कार्यकर्ते त्यांना ट्रोल करण्यात आघाडीवर असतात. फेसबुकवर प्रकाश आंबेडकरांना फेसबुकवरती रिपाई कार्यकर्ते ट्रोल करतात आणि तुम्हाला प्रकाश आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांकडनं फेसबुकवर ट्रोल केलं जातं. प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यात आताच एक बाईट दिली की मला जे फेसबुकवर ट्रोल करतील त्यांना ठोकून काढा, नंतर जे काय ते मी बघून घेईन. नाही, त्यांना जर ते म्हणत असतील त्यांना ठोकून काढा, मी सांगतो त्यांना तर झाकून काढा म्हणून. ठीक आहे, तर ते एकमेकाच्या विरुद्ध काय पूजेस देण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. माझं मत, मी कधी प्रकाश आंबेडकरवर टीका करत नाही आहे. माझ्यावर काही लोक टीका करतात, त्यामुळं मी शिवसेना भाजपची भूमिका समाजातल्या प्रत्येक घटकाला विचारून घेतलेली आहे. पत्रकार, साहित्यिक, विचारवंत, प्रोफेसर, पत्रकार, आणि मला सर्वांनी सांगितलं की राजकारणामध्ये अशा पद्धतीचे निर्णय धाडसी घ्यायचे असतात. शरद पवार मुख्यमंत्री झाले, फुलेचे त्यावेळेला जनसंघ त्यांच्यासोबत होता. त्यानंतर अनेक वेळेला अशा पद्धतीची जनता पार्टी स्थापन झाली, त्यावेळेला जनसंघ, समाजवादी पार्टी आणि सगळेच एकत्र होते. तर तुझा जो प्रश्न आहे की आम्ही आपापसामध्ये पोजेस टाकून एकमेकावर टीका करण्याचा प्रयत्न करू नये. उलट मी तर माझी भूमिका मांडलेली आहे की रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य होणं आवश्यक आहे आणि प्रकाश आंबेडकर जर ऐक्याचं नेतृत्व स्वीकारण्याची तयारी असतील तर त्यांना पक्षाचं अध्यक्षपद देण्याची माझी तयारी आहे. जर मला वेळ प्रसंगी माझं मंत्रिपद सोडायची वेळ आली तरी ते मंत्रिपद आपण सोडू, परंतु माझं मंत्रिपद घालवण्यापेक्षा प्रकाश आंबेडकरांना कसं मंत्रिपद मिळेल ही भूमिका माझी राहणार आहे. आम्ही दोघे जर एकत्र आलो पण त्यांचा प्रयत्न हाच राहणार आहे की माझं मंत्रिपद कसं जाईल. तर ठीक आहे, तर मंत्रिपदाचा विषय नाही आहे, पण ऐक्य आम्हाला महत्वाचं आहे. मंत्रिपद येतात आणि जातात,
पण मी नेतृत्वाचा हव्यास न करता प्रकाश आंबेडकरांना नेतृत्व देऊन आपण ही जी आघाडी RPIच्या सगळ्या नेत्यांची आघाडी, वंचित आघाडी, मराठा समाज, मुस्लिम समाज या सगळ्यांना एकत्रित आणून एक बलशाली अशा पद्धतीचा रिपब्लिकन पक्ष उभा करण्याच्या संबंधातली भूमिका माझी स्वतःची आहे. आपने कोशिश शुरू की है क्या साहब इसकी? आप जो आप प्रयत्न बोल केले रहे का हैं, सर तुम्ही प्रयत्न आता? किए क्या आपने? नहीं, प्रयत्न तो मैं हमेशा जाहिर बोलता हूँ अभी, लेकिन वो प्रकाश आंबेडकर नहीं मानते. वो तो बोलते मैं किससे बात नहीं करता हूँ और वो मेरे बारे में उनको क्या गुस्सा है मुझे मालूम नहीं है. सर लेकिन संभव एक शेवटचा बोल. पूर्ण बोलू द्या रे. बोल 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 बोल. तुमची सर्वांची युती झाली तर तुम्हाला भावी मुख्यमंत्री किंवा भावी पंतप्रधान कोण व्हायचं वाटतं? तुमचं म्हणजे जे तिसरी आघाडी तुमची निर्माण झाली त्याच्यामध्ये भावी पंतप्रधान किंवा भावी मुख्यमंत्री तुम्हाला कोण व्हायचं वाटतं? नाही, मला वाटतं की भावी प्रधानमंत्री तर नरेंद्र मोदी आणि भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नाही ना, आम्ही जर एकत्र आलो तर लगेच आमचा काही मुख्यमंत्री होणार नाही. आम्हाला कोणासोबत जावं लागेल. एनडीए निवडणूक लढवणार नाही तर इंडिया याच्यामध्ये किती सीट्स मिळवतील आणि महाराष्ट्रामध्ये किती सीट मिळवतील लोकसभेला? एनडीए किती सीट मिळवते? एनडीए देशामध्ये किती सीट आणि महाराष्ट्रात? एनडीए महाराष्ट्रामध्ये आता भाजप, सेना आणि RPI आणि आम्ही मित्रपक्ष एकत्र आलो तर 42 ते 43 जागा मिळतील. त्यानंतर देशामध्ये सध्या वातावरण बदललंय. मध्यंतरी राफेल म्हणून राहुलने गाफेल राहून मोदींवर टीका केली होती. पण आता वातावरण सगळं त्यांनी वळलेलं आहे आणि राफेलच्या संबंधामध्ये सगळे CAGचे रिपोर्ट आलेले आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितले त्यामध्ये काही चुकीचं झालेलं नाही. आणि आता राफेलची विमानं किती गंभीर, किती ऍक्टिव्ह आहे हे आता आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की वातावरण बदललेलं असल्यामुळं एनडीएला जवळजवळ 300 पर्यंत जागा मिळायला हव्या अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. शेवटी लोकांच्या जनता जनार्दनाचा कौल आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. पण 300 पर्यंत जागा मिळाव्यात अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. साहेब तुम्ही जे म्हणताय वातावरण निवळलं किंवा बदललं तर ते एअर स्ट्राईकमुळे बदललं असं तुम्हाला वाटतं? नाही, एअर स्ट्राईकमुळे बदललेलं आहे कारण नौजवानांमध्ये, लोकांमध्ये मोठी भावना, अत्यंत भावना आहे. पण ते आता म्हणजे ते फायद्यासाठी निवडणुकीच्या सर्जिकल स्ट्राईक केलाय असं नाही आहे. पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी तो स्ट्राईक केलेला आहे. पण त्याचा फायदा ऑटोमॅटिकली मिळणार आहे. त्याला आता फायदा मिळणार आहे त्याला आम्ही काय करणार? आम्ही काय तोटा करण्यासाठी राजकारणात पुढे जाऊ. त्यामुळं जो या लोकांच्या भावना ज्या बदलत आहेत मोदींच्या बद्दल, काही व्यापारी वर्गामध्ये नाराजी होती ती GSTचे बरेचसे टॅक्सेस कमी केलेले आहेत. बऱ्याचशा सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या अकाउंटवर 6,000 रुपये दिलेले आहेत. या 5 वर्षामध्ये जवळजवळ 13 कोटी लोकांना गॅस कनेक्शन दिलेलं आहे. 24 कोटी लोकांना मुद्रा लोन मिळालेलं आहे. बाबासाहेबांची अनेक स्मारकं पूर्ण केलेली आहेत. तर असे अनेक निर्णय आहेत. अनेक शहीदवीरांच्या पत्नी ज्या आहेत त्या सोशल मीडियावर स्वतःचा व्हिडिओ टाकणं असं म्हणतात की हे जे केलेले काम आहे ते जवानांनी केलं आहे. मोदी सरकारने त्याचं श्रेय घेऊ नये. तर तुम्ही त्या वीरपत्नींना काय संदेश द्याल की हे म्हणजे त्यांनी घ्यावं नाही? आम्ही श्रेय घेत नाही. आम्ही श्रेय घेत नाही आहे. हे नौजवानांचं श्रेय आहे. सरकार त्याचं भांडवल आम्हाला श्रेय नको आहे. अभी आपने बोला ना सरकार राफेल के अभी सर्जिकल स्ट्राइक के बाद में माहौल बन गया, तो आपको ये लगता है कि उस घटना से माहौल बना भाजपा का? नहीं, माहौल का विषय नहीं है, लेकिन देश सब एक है और जब देश पर संकट आता है तब प्रधानमंत्री जी के साथ सब लोगों ने रहना चाहिए. एक परंपरा है देश की यूनिटी बरकरार रखने के लिए, दिखाने के लिए सब पार्टी के लोगों ने प्रधानमंत्री के साथ रहना. जब युद्ध हुआ है तब सभी पॉलिटिकल पार्टियां प्रधानमंत्री के साथ रही. इसलिए हम अपील करते हैं कि भाई प्रधानमंत्री जी के साथ सबने रहना चाहिए.